नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी त्यामधील पुन्हा एकदा ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत। पुन्हा एकदा ही कविता प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली आहे। पुन्हा एकदा या कवितेचे कवयित्री आहेत प्रतिभा इंगोले। आता पुन्हा एकदा या कवितेत कवयित्रीने काय सांगितलेले आहे तर कवयित्री इथे सांगू इच्छिते की बाबा भारत देश जर आपण बघितला, आपल्या भारत देशाबद्दल जर आपण विचार केला तर भारतामध्ये आपल्याला अनेक धर्माचे लोक दिसतात। म्हणजे विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये पण आपल्याला एकता दिसून येते। हे भारत देशाचे वैशिष्ट्य आहे। पण कधी कधी काय होतं, जातीभेद, वर्णभेद, भेदभाव हा आपल्याला कधी कधी आपल्या देशामध्ये दिसून येतो आणि मग त्यामधून काहीतरी समस्या निर्माण होतात। तर त्या समस्याचा विचार करताना कवयित्री इथे या कवितेद्वारे तुम्हाला सांगू इच्छितात की आपल्याला एक असा नवविचारांचा समाज निर्माण करायचा आहे। या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे की इथे कवयित्रींना वाटतं की बाबा ठीक आहे, आपल्या भारत देशात एकता आहे, ठीक आहे, पण कधी कधी ज्या भेदभावामुळे ज्या समस्या निर्माण होतात त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, इथे तुम्हाला सांगितलेले आहे की आपल्या समाजात एक नवविचारांचा एक असा वेगळा समाज निर्माण व्हावा आणि मग त्याच्यासाठी त्यांनी इथे आपल्या ओजस्वी शब्दात या कवितेत पुन्हा एकदा म्हणजे पुन्हा एकदा असं घडावं असं त्या तुम्हाला सांगत आहेत। तर चला आता आपण मग कविता अभ्यासूया। कवितेमध्ये लक्ष द्या। पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली। आता इथे कवयित्री म्हणतात की असं पुन्हा एकदा असं घडावं। आता ते हे सर्व कशासाठी सांगतात की बाबा आपल्या समाजात एक असा नवविचारांचा समाज निर्माण व्हावा। ज्या प्राचीन परंपरा रीतिरिवाज आजपर्यंत चालत आहेत आणि त्या चुकीच्या आहेत, काही व्यक्ती त्या अंधश्रद्धेमुळे काही व्यक्ती करत आहेत, तर त्या सर्व त्यांच्यामध्ये काहीतरी बदल घडावा आणि असं नवविचारांचा समाज घडावा यासाठी त्यांनी एकदा असं सांगितलं की पुन्हा एकदा परत एकदा असं घडावं। काय घडावं की चमकावी वीज। आता आकाशात वीज चमकताना तुम्ही पाहिलं असेल, अशी चमकावी वीज आणि ती फक्त चमकावी नाही, चमकून ती अशी खाली उतरावी आणि जेव्हा ती खाली उतरते तर चमकावी वीज उतरावी खाली, भिनावी रक्तात आणि ती येऊन आपल्या रक्तात भिनावी। म्हणजे आता बघा, जर आपल्याला आपण कोणतं कार्य करतो किंवा असं खेळामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला जर आपण तो खेळ खेळतो, पण खेळ खेळताना जर आपल्याला आपल्या आजूबाजूला जी लोकं असतात ती जर आपल्याला प्रेरणा देत असतील, मोटिवेशन करत असतील, तर मग आपल्याला जास्तच असा उत्साह येतो आणि मग आपण तो खेळ असा चांगल्या प्रकारे खेळतो। तुम्ही बघितलं असेल। तर मग जर आपल्याला मोटिवेशन हे काय असतं, विशेष असतं। जर आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी कोणी प्रेरणा दिली तर मग आपण ते जास्त उत्साहाने तो करतो। तर मग अशी जर ती वीज अशी चमकून जर आपल्या खाली उतरून जर आपल्या रक्तात जर आपल्या भिनली म्हणजे मिसळून गेली तर काय होईल, आपल्यामध्ये आपल्या शरीरामध्ये एक नवीन ऊर्जेचा काय होईल, संचार होईल। आणि नवीन ऊर्जेची जेव्हा संचार होईल तर जे आपले जे शरीरातील स्नायू आहेत ते असे पेटून उठतील असं कवीला इथे म्हणायचं आहे की बाबा ठीक आहे, जर आपल्याला आपल्या समाजामध्ये ज्या समस्या आहेत, गरिबी, अज्ञानता, अंधश्रद्धा, जर या समस्या आपल्याला काय कराव्या असेल, सोडवायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्या शरीरामध्ये एक नवीन ऊर्जेचा संचार व्हायला पाहिजे। आणि त्यासाठी कवयित्री म्हणतात की अशी चमकावी वीज आणि ती खाली उतरून आपल्या रक्तात भिनावी आणि मग त्यामुळे मग काय होईल, आपले स्नायू पेटून उठतील। म्हणजे आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जेचा, नवविचारांचा असे काय होईल, शक्ती निर्माण होईल। आणि करीत पुकार पुन्हा एक वार, म्हणून कवयित्री काय करतात आहे, त्या पुन्हा तुम्हाला सांगत आहेत की
मग असे जेव्हा आपले स्नायू जेव्हा बलशाली होतील आणि मग ते स्वतःहून काय करतील, घोष करतील, म्हणजे एक नवीन ऊर्जाचा संचार मध्ये झाला, शरीरामध्ये झाला, तर मग असं पुन्हा एकदा असे काय होईल, घडून येईल आणि पुन्हा एक वार असं घडून येईल, असं इथे कवयित्री सांगतात. म्हणून हे कशासाठी आहे सर्व, की आपल्या ज्या समाजामध्ये समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी, त्या समस्यावर उपाय काढण्यासाठी कवयित्री इथे म्हणतात आहे की नवविचारांचा समाज निर्माण हवा, असा मग आपल्याला ध्यास घेतलेला पाहिजे. आणि मग त्यांनी असा ध्यास घेतलेला आहे आणि मग त्यांनी तो ध्यास घेतलेला त्या भावनांचे चित्रण इथे कवयित्रीने या ओळीमध्ये करताना आपल्याला दिसले आहे. आता आपण या ओळीमध्ये कवयित्री हे सांगू इच्छिते. तर या ओळींचा अर्थ तुम्हाला समजला असेल. मी जे समजावून सांगितले आहे ते तुम्ही नीट समजून घ्या. आणि माझा हा जो चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा आणि हा चॅनल आपल्या मित्रांमध्ये शेअर जरूर करा. धन्यवाद.